हॅलो, व्हेरी गुड मॉर्निंग. आजच्या आपल्या 3 दिवसाच्या वर्कशॉपसाठी सर्वांचं वेलकम आहे. मनापासून स्वागत आहे. तर आज आपण फर्स्ट डे चालू करत आहोत आपल्या या 3 दिवसीय हीलिंग बूट कॅम्पमध्ये. सर्वात प्रथम आज आपण इथे जमलात, इथे आलात त्यासाठी आपल्या मनापासून शुभेच्छा आणि आज आपला फर्स्ट डे आपण लगेचच स्टार्ट करत आहोत. आय होप ही स्क्रीन तुम्हाला व्हिजिबल आहे. 3 डे एनर्जी हीलिंग बूट कॅम्प मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपला फर्स्ट डे. याचा कॉन्टेक्स्ट एकदा सेट करून घेते. हा वर्कशॉप 45 मिनिट्सचा आहे. 3 दिवस चालणार आहे. प्रत्येक दिवस 45 टू 40 मिनिट्स आपण डिस्कस करणार आहोत. जे काही तुमच्या आजूबाजूला डिस्ट्रॅक्शन्स आहेत, काही बॅकग्राऊंडला ॲप चालू असतील, काही Facebook, WhatsApp चॅटिंग चालू असेल, थोडा वेळ त्याला थांबवा. कारण इथे तुम्ही 100% प्रेझेंट असणं हे महत्वाचं आहे. तुमच्यासोबत एक ग्लास ऑफ वॉटर, पाण्याचा ग्लास एक भरून ठेवा. नोटबुक, पेन सोबत ठेवाल. मॅट किंवा कुशन कम्फर्टेबली तुम्ही बसू शकत असाल, तशा पद्धतीने तुमच्या जवळ हँडी ठेवा. आणि तुम्हाला या 3 डे बूट कॅम्पच्या एंडला एक माझ्याकडनं बोनस असणार आहे. तुम्ही जर फुल्ली अटेंटिव्ह असाल, तर ते बोनस तुम्हाला नक्की भेटेल. 7 चक्रा हीलिंग गाईड, फ्री ऑफ कॉस्ट. हे सेशन कुणासाठी आहे? एनीवन लुकिंग फॉर हीलिंग. जे हीलिंग करू इच्छित आहात त्यांच्यासाठी हे सेशन नक्कीच आहे. एनीवन लुकिंग फॉर ग्रोथ अँड अबंडन्स इन लाईफ. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये लाईफमध्ये ग्रोथ पाहू शकत असाल, तुम्हाला जर अबंडन्स लाईफमध्ये हवं असेल, तर तुम्ही हे सेशन नक्कीच अटेंड कराल. जर तुम्ही स्टुडंट आहात किंवा वर्किंग प्रोफेशनमध्ये आहात, जर तुम्ही जॉब सीकर्स आहात किंवा हाऊसवाईफ, होम मेकर्स आहात, या कॅटेगरीजमध्ये तुम्ही जर स्वतःला पाहत असाल, तर हे सेशन नक्कीच तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही स्ट्रेस्ड फील करत आहात, डिप्रेस्ड फील करत आहात, वरीड आहात, कुठे स्टक झालेला आहात, क्लॅरिटी नाही आहे, तर अशा सर्व व्यक्तींसाठी हा सेशन आहे. आणि जर तुम्ही लर्नर आहात विथ ओपन माइंड, आपल्या आपल्याला वाटतं की आपल्याला भरपूर काही येतं, मला तर सगळंच येतं. जर असं म्हणत असाल तर यू आर नॉट लर्नर. तर तुम्ही असं ओपन माइंड नाही ठेवलंय. आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ह्या नवीन-नवीन शिकायला भेटत असतात. जर तुम्ही लर्नर असाल तर कुठून ना कुठून काही ना काही आपण नवीन प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक अनुभवातून शिकत जातो. तर ओपन माइंड असणं हे खूप गरजेचं आहे. सगळं मला येतं, सगळं मला माहिती आहे हे म्हणण्यापेक्षा मला आज काहीतरी नवीन शिकायला भेटेल, हा जर तुमचा ॲटिट्यूड असेल, तुमचं माइंड असेल, तर तुम्ही नक्कीच काहीतरी या सेशनमधून शिकून जाणार. हे सेशन कोणासाठी नाही आहे याबद्दल एकदा डिस्कस करू. ज्यांना अजिबात शिकण्याची इच्छा नसते, आवड नसते, ते डोंट कम अँड लर्न. हू डोंट वॉन्ट टू ग्रो, ज्यांना आयुष्यामध्ये पुढे जायचं नाहीये, ग्रो करायचं नाहीये, त्यांच्यासाठी अजिबात नाहीये. जे ओपन माइंडेड लोक नाही आहेत, नवीन शिकायचं नाहीये, त्यांच्यासाठी अजिबात नाहीये. आणि जे अजिबात सीरियस नाहीये त्यांच्या करिअरसाठी, त्यांच्या लाईफसाठी, त्यांच्या स्वतःच्या हेल्थसाठी, हीलिंगसाठी, तर त्यांच्यासाठी अजिबात हे सेशन नाही. तर हे सेशन जर तुम्ही आज वाटत असेल, की मला अजिबात शिकायला आवडत नाही, हीलिंग करायला आवडत नाही, ग्रो करायला आवडत नाही, तर तुम्ही सेशन स्किप करू शकता. सो लेट्स स्टार्ट विथ अ ब्रँड न्यू डे. दिस इज अ ब्रँड न्यू डे. आजचा दिवस हा एकदम नवीन आहे असं समजा. ह्याच्यामध्ये आजपासून तुम्ही तुमच्या लाईफची सुरुवात करत आहात हे समजा. आणि यामध्ये नो बॅगेज. जे ओझं तुम्ही कितीतरी वर्षांपासून आपल्या पाठीवरती, आपल्या डोक्यावरती घेऊन चाललेले आहात, तर हे बॅगेज इथेच खाली ठेवा. जे पास्ट तुमच्या मेमरीज, जे पास्ट तुमचे एक्सपिरियन्सेस, निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस आलेले असतात, बॅड गोष्टी झालेल्या असतात आणि आपण त्यांना कितीतरी वर्ष असं सोबत घेऊन चालतो आणि त्यामुळे आपण कुठेतरी स्टक राहतो. म्हणूनच हे जे निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस, जे अनुभवांचे तुमच्या बॅड गोष्टी लाईफमध्ये झालेल्या आहेत, आजार असतील, या सगळे बॅगेजेसला इथेच ठेवा, इथेच काढून ठेवा आणि पुढे पहा. फॉरगेट ऑल बॅड एक्सपिरियन्सेस, जे काही तुमच्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी झालेल्या आहेत, ते इथेच विसरून पुढे नवीन दिवसाची सुरुवात आज आपण करणार आहोत. नो पास्ट. काहीही पास्ट आपल्याला पाहायचा नाही आहे. आता फक्त आपला प्रेझेंट आणि एक चांगलं फ्युचर, एक चांगलं आयुष्य आपल्याला पुढे जगायचं आहे. या ॲटिट्यूडने, या नवीन दिवसाच्या नवीन संकल्पने आपण आज पुढे जाणार आहोत. सो आर यू रेडी टू स्टार्ट युअर ब्रँड न्यू डे? येस, राइट, राइट. येस आणि आपण पुढे चालूया.
That is, I'm giving you the best sentence, a very beautiful sentence. That is, you are the universe. तुम्ही स्वतः युनिवर्स आहात, ब्रह्मांड आहात, ब्रह्मांडाची शक्ती तुम्ही ठेवत आहात. अहम ब्रह्मस्मी हे कुठेतरी वाचलं असेल. ह्याचा काय अर्थ होतो? अहम ब्रह्मस्मी म्हणजे मी ब्रह्मांड आहे. मी ब्रह्मांडाची, युनिव्हर्सची शक्ती, पॉवर होते. हे खरंच आहे का? तर मी तुम्हाला बाय नॅचरली आणि बायोलॉजिकली हे कसं आहे थोडंसं स्पष्ट करू इच्छिते. मी म्हणत नाहीये की तुम्ही युनिव्हर्सचा भाग आहात, पण मी म्हणत आहे की तुम्ही युनिव्हर्स आहात. तुम्ही स्वतः एक ब्रह्मांडाची शक्ती ठेवता. तर बाय नॅचरली कसं? युनिव्हर्स म्हणजे काय? वेगवेगळे प्लॅनेट्स, खूप सारे लॅक्स एंड मिलियन्स स्टार्स, छोटे-मोठे ग्रह असं सगळं मिळून एक युनिव्हर्स तयार होतं. तशीच एका ह्युमनची बॉडी, एका व्यक्तीची बॉडी तुम्ही कन्सिडर करू शकता. दॅट इज अ नॅचरली. तुमचे ऑर्गन्स जे आहेत, बिग ऑर्गन्स, तुमचं हार्ट, लंग्स, किडनीज, ब्रेन, व्हॉट आर दोज? दोज आर लाइक प्लॅनेट्स. येस. आणि तुमच्या बॉडीमध्ये कितीतरी लॅक्स, मिलियन्स सेल्स आहेत. व्हाईट प्लॅटलेट्स, रेड प्लॅटलेट्स हे सगळं तुमच्या बॉडीमध्ये अवेलेबल आहे. लाइक स्टार्स, युनिव्हर्समध्ये लाखो मिलियन्स असे स्टार्स आहेत. त्या पद्धतीने तुमच्या बॉडीमध्ये लाखो मिलियन्स हे छोटे-छोटे सेल्स आहेत आणि प्रत्येक सेल पासून एक ह्युमन बनला जातो. दॅट इज द नॅचरल वे. आणि बायोलॉजिकल आपण कसं म्हणू शकतो, की मी युनिव्हर्स आहे. एक साधारण पाहिलं तर एका व्यक्तीचं छोटं बेबी, बाळ म्हणजे तो एक व्यक्तीच असतो. ह्युमनचा बेबी कॉल्ड ह्युमन. प्राणी असतील, प्राण्यांचा बेबी त्यांना प्राणीच बोललं जातं. पक्षी असतील, पक्षींचे बेबीज असतात, त्यांना पक्षीच बोलले जातात. राइट? त्याच वाईज तुम्हाला काय वाटतं, आपण सर्वजण ह्या युनिव्हर्सचे क्रिएचर आहोत की नाही? त्या युनिव्हर्सने क्रिएट केलेलं आहे. प्रत्येक जण, प्रत्येक लिव्हिंग थिंग ही युनिव्हर्सने बनवलेली आहे. तर मग आपण म्हणू शकतो का, की आपण स्वतः युनिव्हर्स आहोत. युनिव्हर्सचा एक घटक, युनिव्हर्सचा एक अंश आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आणि नक्कीच ही युनिव्हर्सल पॉवर सुद्धा ईच अँड एव्हरी पर्सन मध्ये अवेलेबल असते. तर मी हे सेंटेन्स मी स्वतः नाही बोलत आहे. कितीतरी लोकांनी बोललेलं आहे आणि गौतम बुद्ध, भगवान बुद्ध यांनी सुद्धा सांगितलेले आहे, की ह्युमन, यू आर द युनिव्हर्स. कारण ह्युमनचं माइंडमध्ये युनिव्हर्सल पॉवर असते. कारण तुम्ही जसे विचार करता, तुम्ही तसेच बनत जाता. तुम्ही जसं फील करता, तुम्ही तसंच अट्रॅक्ट करता आणि जसं तुम्ही इमॅजिन करता, तसंच तुम्ही क्रिएट करता. This is the power of each and every human. What you think, you became. What you feel, you attract. And what you imagine, you create. नोटबुक, पेन घेतली असेल तर हे वाक्य लिहून घ्या. कारण दिस इज द अल्टिमेट ट्रूथ. आपली लाईफ, आपण आज जिथे आहोत, हे आपल्या पास्ट थॉट्सचा किंवा आपल्या पास्ट निगेटिव्ह घटना, पॉझिटिव्ह घटना, हे जे काही मिळून आपल्या सबकॉन्शियस लेव्हलला आपण स्टोअर केलेलं असतं, त्याचं रिझल्ट आपण पाहत असतो. आणि जर आपल्याला आपलं फ्युचर काही क्रिएट करायचं असेल, तर तुम्ही आत्ता या क्षणी प्रेझेंटमध्ये काय विचार करताय, तुम्ही प्रेझेंटमध्ये काय अनुभव घेताय, काय फील करताय, ह्याच्यावरती डिपेंड असतं, की तुमचं फ्युचर कसं असणार आहे. म्हणूनच म्हटलंय, की व्हॉट यू इमॅजिन यू क्रिएट. तुम्ही जे इमॅजिन कराल तेच तुम्ही क्रिएट कराल. दिस इज द अल्टिमेट पॉवर ऑफ युनिव्हर्स आणि युनिव्हर्सल पॉवर ही तुमच्यात आहे. तसेच डॉक्टर मसारू इमोटो हे एक सायंटिस्ट होते, डॉक्टर होते. त्यांनी एक एक्सपिरियन्स केला, की हे स्टेटमेंट बऱ्याच लोकांनी बोललेले, की तुम्ही जसं विचार करता तसंच बनतं का? तसंच होतं का? तर यावरती वेगवेगळे एक्सपेरिमेंट झालेले आहेत. तर मसारू इमोटो यांनी सुद्धा एक एक्सपेरिमेंट केला होता वॉटरवरती. तर वॉटर कॉन्शियसनेस, जेव्हा आपण कॉन्शियसली काही विचार करतो, कॉन्शियस म्हणजे जागरूक असते. जागरूक असताना आपण काही विचार करतो, काही फील करतो, अनुभव करतो, तर त्याचा परिणाम वॉटरच्या कंटेंटवर होतो का हे पाहिलेलं आहे. तर यांनी एक एक्सपेरिमेंट केला. एक्सपेरिमेंट असा होता, की त्यांनी काही पाण्याच्या बॉटल्स घेतल्या होत्या. वेगवेगळ्या बॉटल्स आणि प्रत्येक बॉटलमध्ये पाणी भरलेलं होतं. त्या पाण्याच्या बॉटलवरती त्यांनी दररोज नियमितपणे एक वर्ड, आपण जे कॉन्शियसली प्रत्येक वर्डचा मीनिंग असतो, तर ते वर्ड त्या पाण्याच्या बॉटलवरती ते बोलत होते.
लाइक एका पाण्याच्या बॉटलवर लव्ह असा वर्ड असेल, दुसऱ्या ह्याच्यावरती ब्लेसिंग्स असेल, तिसऱ्या बॉटलवरती काही निगेटिव्ह वर्ड्स थ्रो केले. आय एम व्हेरी सॅड, आय एम व्हेरी बॅड. हे अशा पद्धतीने वेगवेगळे निगेटिव्ह पॉझिटिव्ह वर्ड्सच्या भरपूर त्यांनी बॉटल्स केल्या. त्याच्यावरती दररोज हे वर्ड्स बोलले, खूप वेळा बोलले आणि नंतर ह्या सगळ्या बॉटल्स त्यांनी फ्रीजमध्ये ठेवल्या. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्यांना काही रिझल्ट सापडले. ते रिझल्ट अशा पद्धतीचे होते. तुम्ही फर्स्ट ह्याच्यामध्ये पाहू शकत असाल, थँक यू. ज्या बॉटलमध्ये त्यांनी थँक यू, थँक यू, थँक यू हे वर्ड्स बोलले होते, त्याचा शेप इतका सुंदर एक डायमंड अशा तो फ्रीज्ड पाण्याचा शेप झाला होता. त्याचबरोबर विजडम, ट्रूथ, इटर्नल, एंजल्स, आय लव्ह यू, पीस हे सगळे जेव्हा आपण पॉझिटिव्ह वर्ड्स पाहतो त्याचे शेप एवढे छान झालेले होते. आणि त्याचबरोबर काही निगेटिव्ह त्यांनी जे बॉटल्सला बोलले होते, यू फूल, यू मेक मी सिक, एव्हिल, पोल्युटेड वॉटर्स हे जे तुम्ही वेगवेगळे इमेजेस बघत आहात निगेटिव्हचे ते कशा पद्धतीने झालेत, एकदम निगेटिव्हिटीने भरलेले, ब्लॅकिश, राइट? तर ही आहे पॉवर तुमच्या वर्ड्सची, तुमच्या कॉन्शियसली थिंकिंगची. जेव्हा तुम्ही चांगले वर्ड्स विचार करता, चांगलं बोलता, पॉझिटिव्हली तुम्ही फील करत असता, तेव्हा त्याचा परिणाम हा आपल्या मनावर होतो. कारण एक ह्युमनचं शरीर 75% आपल्या ह्युमन बॉडीमध्ये वॉटर असतं आणि आपण किती वेळेस काय विचार करतो, काय बोलतो ह्याच्यावरती आपल्या शरीरावर इफेक्ट होत असतात. जर आपण सतत ब्लेस्ड फील केलं, नेहमी आपण लव्ह फील केलं, थँक यू हे सगळे आपण पीस ह्याबद्दल आपण विचार करत राहिलो, बोलत राहिलो, सतत त्या झोनमध्ये असू, तर आपल्या बॉडीवर सुद्धा ते चांगले परिणाम दिसून येतात. आणि जर आपण सतत गिल्टी फील करतोय, क्रिटिसाइज करतोय, आय एम बॅड, आय एम फूल, मला काही जमत नाही, माझं नशीबच खराब आहे. एक तर निगेटिव्हिटीने पूर्णपणे आपण भरलेलो बोलत असू, विचार करत असू, तर तशाच पद्धतीने आपलं जीवन सुद्धा निगेटिव्ह होत जातं. कारण आपल्या ह्युमन बॉडीमध्ये 75% वॉटर असतं. वॉटरला मेमरी असते. ते लिसन करतं. तुम्ही काय बोलता, तुम्ही काय फील करता, काय अनुभवता आणि ह्याच गोष्टीवरती डिपेंड होत असतं तुमचं लाईफ, तुमचं फ्युचर आणि तुमचे आजार सुद्धा म्हणू शकता. कारण आपण जेव्हा खूप वेळा निगेटिव्ह बोलतो, निगेटिव्ह वाचत असतो, निगेटिव्ह थिंक करत असतो, काहीतरी घटना अशा घडलेल्या असतात आणि ह्या घटनांचा परिणाम आपल्या बॉडीवरती होतो. त्यामुळे बरेचसे आजार, बरेचशी निगेटिव्हिटी, बऱ्याचशा निगेटिव्ह गोष्टी, इन्सिडेंट्स मधून, प्रॉब्लेम्स मधून तुम्ही जाताना फेस करत असतात. आणि ह्या व्यतिरिक्त जर आपण आपल्या माइंडला ट्रेन करू शकतो, की आपण नेहमी ब्लेस्ड कसं फील करायचं, आपण कसं नेहमी एक चांगलं, पॉझिटिव्ह, लव्हिंग, काइंड असं एक आयुष्य आपण जर चूज केलं, तर नक्कीच त्याचाही परिणाम आपल्या मनावर होतो. तो पॉझिटिव्ह रित्या होतो आणि आपल्या मनावरती किंवा आपल्या शरीरातील जे काही आजार आहे, जे काही निगेटिव्ह गोष्टींपासून आपण फेस करत आहोत प्रॉब्लेम्स, ते सगळेच दूर व्हायला मदतही होतात. तर दिस इज द पॉवर ऑफ ह्युमन बॉडी. आता हे कशा पद्धतीने वर्क होतं ह्याबद्दल थोडंसं डिस्कस करू. आपण तर म्हणतो की कोणी स्वतःला वाईट नाही बोलत किंवा आपण बऱ्याचदा असं म्हणतो की आपण स्वतः कसं एकदम प्रॉब्लेम्स क्रिएट करणार. आम्ही तर नेहमी चांगलंच बोलतो, नेहमी चांगलंच व्हावं वाटतं. हे आपण कॉन्शियस लेव्हलवरती विचार करतो की हे हे होऊ दे, मला जॉब लागू दे, मला छान घर असू दे, माझी लाईफ छान असू दे, माझी फॅमिली छान असू दे. हे सगळं वर लेव्हलला, कॉन्शियस लेव्हलला. पण जेव्हा डीप डाउन सबकॉन्शियसली तुम्ही ज्या काही गोष्टी सतत वारंवार बोलत असता, तुमचं ती डिस्कशन कसं असतं स्वतःसोबत, की माझं नशीबच खराब आहे. माझ्यासोबत कधीच चांगल्या गोष्टी होत नाहीत. माझ्याकडे पैसा टिकतच नाही. मला नेहमीच लॉस होत असतो. राइट? माझ्यासोबत कधीच काही चांगलं होत नाही. हे सगळं डीप डाउन डिस्कशन कुठे ना कुठेतरी स्टोअर असतं तुमचं आणि हीच असते युनिव्हर्सल लँग्वेज. तुम्ही स्वतःशी तुमच्या सबकॉन्शियस लेव्हलवरती काय स्टोअर आहे, तुम्ही काय सतत बोलत असतात, ही असते एक युनिव्हर्सल लँग्वेज. आणि ही जर निगेटिव्ह असेल, तर ही तुमच्यावरती अफेक्ट करते. युनिव्हर्सल लँग्वेज कशी असते, कशा पद्धतीने तिला आपण कनेक्ट करू शकतो आणि कशा पद्धतीने आपली लाईफ पॉझिटिव्ह करू शकतो याबद्दल आता डिस्कस करू. युनिव्हर्स डोंट अंडरस्टँड द वर्ड नो. आपण जेव्हा म्हणतो, की माझ्यासोबत
काही वाईट नको व्हायला, असं नको घडायला. तेव्हा मला पास होऊ दे, मी फेल नाही व्हायला पाहिजे. जेव्हा आपण ह्या गोष्टी बोलतो याच्यामध्ये वर्ड काय आहे तर नाही. आपल्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी भीती आहे, की हे होऊ नये. मी फेल झाले तर, माझ्यासोबत हे नाही, मला हे जमलं नाही तर. तर इथून सुरुवात होते. आपण ज्या गोष्टी बोलतो, की मी नाही व्हायला पाहिजे, तेच नेमकं व्हायला पाहिजे. कारण युनिव्हर्सला नाही हा वर्ड समजत नाही. युनिव्हर्सला फक्त फीलिंग समजतात. युनिव्हर्सला फक्त तुम्ही कोणत्या गोष्टीवरती फोकस करताय ते समजतं. जर तुम्ही इथे सतत बोलताय, की मी फेल नाही व्हायला पाहिजे, फेल नाही व्हायला पाहिजे. इथे वर्ड काय येतोय सारखा फेल. कुठे ना कुठेतरी भीती आहे तुमच्या मनात, की तुम्ही फेल होणार. राइट? म्हणून तुम्ही नाही ह्या वर्डमध्ये बोलताय आणि नेमकं तेच होतं, की तुम्ही एक्झाममध्ये फेल होऊन जाता. तसंच आयुष्यामध्ये मला ही नोकरी लागायला पाहिजे, मला परत इंटरव्ह्यूमध्ये फेल नाही व्हायचं. हे असं जेव्हा तुम्ही बोलता, तर नाही या गोष्टीकडे जास्त वळला जातात. मग तो फोकस तुमचा इंटरव्ह्यूमध्ये फेल हे फोकस्ड असतो. त्याच्यामुळे तुम्ही फेल होऊन जाता. तर ह्या वर्डिंग्स जपून करणं हे आपलं खूप इम्पोर्टंट टास्क आहे. कधीही बोलताना नेहमी, कधीही विचार करताना नेहमी पॉझिटिव्ह विचारच करायला पाहिजे, की येस मी सक्सेसफुल होणारच. येस ही गोष्ट मला भेटणारच. येस, मी पास होणारच. आणि ह्या सतत गोष्टी तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस लेव्हलला सतत सांगत राहिला, तर त्या गोष्टी नक्कीच तुमच्याकडे येतात. दिस इज युनिव्हर्सल ट्रुथ. युनिव्हर्स डोंट अंडरस्टँड द पास्ट फ्युचर. फक्त युनिव्हर्सला प्रेझेंट कळतं. पास्ट किंवा फ्युचर हे नाही समजत. आपण बऱ्याचदा काहीतरी पास्टच्या गोष्टी आठवतो. एखाद्या वेळेस क्लिक होतं मागच्या काही लाईफमधल्या गोष्टी आणि त्या गोष्टी चांगल्या असतील, तर तुम्ही लगेच चांगला अनुभव घेता. चांगलं वाटायला सुद्धा लागेल. पण त्या गोष्टी पास्ट मेमरीज ह्या जर बॅड असतील, काही घटना घडलेल्या असतील, तेव्हा तुम्हाला पास्ट गोष्टी या आठवून परत रडायला येणार किंवा लगेच त्रास होणार. एखाद्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही त्या गोष्टीचा रिमेंबर करून तुम्ही लगेच त्रास करून घेणार. तर हे झालं युनिव्हर्सला पास्टबद्दल विचार करताय का हे समजत नाही. हे सगळं असं कन्सिडर होतं की तुम्ही प्रेझेंटमध्येच आहात आणि युनिव्हर्सला हे पण कळत नाही की तुम्ही फ्युचरचा विचार करताय की पुढे काय होणार? पुढे जर तुम्ही वरी करत असताल, सतत चिंता करत असणार, की पुढे काय होणार? हे चांगलं होणार की नाही? मी पास होणार किंवा नाही? माझ्यासोबत चांगलं होणार किंवा नाही? ह्या जर गिल्टमध्ये फ्युचरबद्दल सतत विचार करत असाल, तर त्याच झोनमध्ये तुम्ही प्रेझेंटमध्ये असता. म्हणून नेहमी आपण प्रेझेंट स्टेटमध्ये माइंडफुली अवेकन कशा पद्धतीने राहू शकू, ह्याकडे फोकस असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही प्रेझेंटमध्ये जसा विचार करत जाणार, तसंच तुम्ही फ्युचरमध्ये घडत जाणार. तसंच तुमच्यासोबत लाईफमध्ये होत जाणार. नेक्स्ट, the universe understand the image form, pictorial form, राइट? ह्याच संदर्भात तुम्हाला एक एक्झाम्पल देते. जर मी सांगितलं, की प्लीज डोंट थिंक अबाउट अ बिग एलिफंट. अजिबात एका बिग एलिफंटचा विचार नाही करायचा आहे. तुमच्या माइंडमध्ये काय येतं? मी नाही करायचं म्हटलं तरी एक मोठा हत्ती, एक एलिफंट तुमच्या डोळ्यासमोर दिसणार. एक इमेज क्रिएट होणार त्याची. आणि जी गोष्ट मी नाही करायला सांगितली एकदम तीच कॅप्चर करणार, राइट? दिस इज अ ह्युमन माइंड. तसंच युनिव्हर्स पण विचार करतं, की जी गोष्ट आपल्याला नाही करायला सांगितली तीच आपल्या डोळ्यासमोर येणार आणि इमेज फॉर्ममध्ये आपण त्या गोष्टी पाहायला सुरुवात करतो. जर सक्सेसफुल होणार तर एक सक्सेसची इमेज तुमच्या डोळ्यांसमोर उभी राहते, की तुम्ही अवॉर्ड रिसीव्ह करताय, तुम्ही काहीतरी मोठं अचीव्ह करताय, प्रमोशन अचीव्ह करताय. दॅट इज अ सक्सेस पिक्टोरियल फॉर्म. आणि जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये निगेटिव्ह विचार करत आहात, काही गोष्टी घडलेल्या असतात, तर ते सुद्धा पिक्टोरियल फॉर्ममध्ये येतं तुमच्या. तर कधी पण युनिव्हर्सशी कनेक्ट करायचं तर पिक्टोरियल फॉर्ममध्ये कनेक्ट करणं गरजेचं असतं. तुम्हाला काय हवंय तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काय पाहू इच्छिता काय? डिझायर काय गोल्स आहेत तुमचे? ते सतत तुम्ही पिक्टोरियल फॉर्ममध्ये जर इम्प्लिमेंट केले, पाहत गेलात, तर त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात लवकर येण्याचे चान्सेस असतात. युनिव्हर्स डोंट अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन यू और मी. अजिबात युनिव्हर्सला नाही माहिती, की तुम्ही स्वतःबद्दल बोलताय का दुसऱ्यांबद्दल बोलताय. पण जी फीलिंग तुमच्यामध्ये येते, दॅट इज व्हॉट युनिव्हर्स अंडरस्टँड. आता तुम्ही म्हणालात, की त्या व्यक्तीने मला खूप त्रास दिला, त्या व्यक्तीचं अजिबात चांगलं होणार नाही. त्या व्यक्तीला जे काही तुम्ही क्रिटिसिझम करू शकताल, की त्याचं
वाईट होणार. पण ह्या सगळ्या भावना तुमच्यामध्ये येतात. युनिव्हर्सला नाही माहिती. हे तुम्ही तुमच्याबद्दल बोलताय का तुम्ही थर्ड पर्सन बद्दल बोलताय. म्हणून दुसऱ्यांबद्दल कधी पण वाईट विचारही करू नका, विचार बोलूही नका. दुसऱ्या व्यक्तीचे कर्मा, इट विल हिज फॉल्ट. त्या व्यक्तीला भोगावे लागतील त्याचे कर्म. पण तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट विचार करून तुमच्या स्वतःची तब्येत, स्वतःचं आयुष्य हे खराब करत आहात, हे तुम्हाला लक्षात येत नाही. त्यामुळे थर्ड पर्सन बद्दल बोलायचं, चांगलंच बोलायचं. अजिबात त्याच्याबद्दल कर्सिंग किंवा क्रिटिसाइज हे सगळं सोडून द्यायचं. And you attract what you think, what you feel, what you talk and what you hear. तुम्ही तेच सगळं अट्रॅक्ट करता जे तुम्ही सतत विचार करता, सतत बोलता, सतत पाहता किंवा अनुभव करता, फील करता. त्यामुळे जर तुम्ही निगेटिव्ह किंवा भीतीदायक असं फिअर झोनमध्ये असताल, की माझ्यासोबत काय होणार, काय नाही, माझ्यासोबत नेहमी चांगल्या गोष्टी होतच नाही, माझं नशीब खराब या झोनमध्ये असेल तर तशाच गोष्टी, तेच प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये सतत येताना दिसतील. आणि जर याउलट तुम्ही नेहमी विचार केला, की मी खूप ब्लेस्ड आहे, मी खूप ग्रेटफुल आहे. माझ्यासोबत नेहमी छान होतं. माझ्यासोबत युनिव्हर्स इज आय एम द बेस्ट चाइल्ड ऑफ युनिव्हर्स. तर ह्या सगळ्या गोष्टी, ह्या चांगल्या फीलिंग्ज तुम्हाला अजून त्या झोनमध्ये जाते, की तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी, प्रॉफिट, पॉझिटिव्ह घटना या आयुष्यामध्ये घडत राहणार. सो धिस इज व्हॉट द युनिव्हर्सशी कसं कनेक्ट करायचं, ह्या काही नियम, ही काही लँग्वेज तुम्ही जर लर्न केला, तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह गोष्टी, पॉझिटिव्ह घटना आणि चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये यायला सुरुवात होते. यामध्ये काही 5 सीज आहे जे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अव्हॉइड करायचे आहेत. एक चांगलं अबंडन्स, पॉझिटिव्ह लाईफ जगण्यासाठी. सगळ्यात फर्स्ट कंपॅरिझन, नो कंपॅरिझन. आपण बऱ्याचदा दुःखी होतो दुसऱ्या व्यक्तीची लाईफ कंपेअर करून, की त्या व्यक्तीसोबत एवढं छान होतं, एवढं छान प्रोग्रेस होते, त्याला सगळं भेटतं पण मला नाही. हे असं आपण कंपेअर करून अजून दुःखी होतो, निराश होतो. सो डोंट कंपेअर. थर्ड पर्सनची लाईफमध्ये काय स्ट्रगल आहे, काय नाही हे त्याला माहिती आहे, आपल्याला नाही माहिती. आपल्याला फक्त वरचं सक्सेस दिसतं आणि आपण कंपेअर करायला चालू करतो. स्टॉप कंपेअरिंग आणि अजून आपल्याला त्रास होतो, आपण निराश होतो. सो ह्या गोष्टी अव्हॉइड करायच्या. डोंट कंपेअर. सेकंड, नो क्रिटिसाइज. क्रिटिसाइज नाही करायचे, की माझं नशीबच खराब आहे. आपण स्वतःला, कधी नशिबाला, कधी देवाला दोष देत असतो. दॅट इज अ क्रिटिसाइज. अजिबात क्रिटिसाइज नाही करायचं. सगळं जे आहे ते एकदम छान आहे, हे मानून चालायचं. थर्ड इज द नो कंप्लेनिंग. अजिबात कंप्लेन नाही करायची, की माझ्यासोबत असंच का होतं, असंच का नाही. जस्ट स्टॉप कंप्लेनिंग. नो क्राय. आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा येतात, ज्या निगेटिव्ह घटना, निगेटिव्ह प्रॉब्लेम्स असे तुमच्या लाईफमध्ये येऊन जातात आणि आपण सतत त्या गोष्टीवरती विचार करून रडत असतो. सतत त्या प्रॉब्लेम्सचा विचार करतो. नक्कीच वाईट गोष्टी आल्या दॅट इज ओके. पण त्या गोष्टीवरती अति विचार करून रडणं म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफला प्रॉब्लेम्स मध्ये टाकत आहात. सो स्टॉप क्राईंग. आणि मागच्या गोष्टींना कसं लेट इट गो करायचं, आपण कसं पुढे जायचं, कसं माइंडला स्टेबल आणि प्रेझेंट स्टेटमध्ये आणायचं, याचे काही मेडिटेशन्स मी तुम्हाला वेळोवेळी देत राहीलच. सो स्टॉप क्राईंग. आपण काही बऱ्याचशा मेडिटेशन्स या 3 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये अनुभव घेणार आहात. नो कर्सिंग. जसं मी सांगितलं, की युनिव्हर्सला नाही माहिती, की तुम्ही स्वतःबद्दल बोलताय की दुसऱ्यांबद्दल? जर दुसऱ्यांना तुम्ही कर्स केला असं म्हणतो ना, की मी तुला शाप देते, की त्याने माझ्यासोबत खूप वाईट केलं, आता त्याचं काहीच चांगलं होणार नाही. हे असं आपण थर्ड व्यक्तीबद्दल बोलतो. तर त्याचा कुठे ना कुठेतरी संदर्भ हा आपल्या आयुष्याशी, आपल्या लाईफशी जोडला गेला जातो. त्याच्यामुळे दुसऱ्यांबद्दलही विचार करताना कधी कर्सिंग यूज करू नका. शाप दुसऱ्यांना देतो असं यूज करू नका. त्याचा बाय डिफॉल्ट परिणाम हा तुमच्या बॉडीवर, तुमच्या लाईफवरती होताना तुम्ही पाहू शकता. सो हे 5 सीज तुम्हाला एक पॉझिटिव्ह चांगलं आयुष्य जगण्यासाठी नक्कीच मदत होतील. हे 5 सीज लिहून घ्या, जे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये रिमूव्ह करायचे आहे पूर्णपणे. आजच्या 3 काही एक्सरसाइजेस मी तुम्हाला देत आहे. आज तुम्हाला अ, ही गोष्ट कळाली आहे, की तुम्ही युनिव्हर्स आहात. तुमच्यामध्ये युनिव्हर्सल पॉवर आहे.
तुम्ही जसे बोलता तशीच तुमची लाईफ बनत जाते. तुमच्या बॉडीमध्ये 75% वॉटर आहे. ज्याचा तुम्ही इंटेक करता आणि जे तुम्ही काही बोलता, विचार करता, अनुभव घेता, हे सगळं तुमची बॉडी लिसन करत आहे. त्यामुळे नेहमी आपण ग्रेटफुल राहणं, आपण ब्लेस्ड फील करणं हे इम्पोर्टंट. आता काही गोष्टी अशा झालेल्या असतात, की आपण त्या प्रॉब्लेम्सला, त्या अतिविचारात फिरत असतो. अगदीच त्याच्यातून बाहेर पडायला जमत नाही. पण या काही छोट्या-छोट्या प्रॅक्टिसेस जर तुम्ही इम्प्लिमेंट केल्या, तर या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडू शकता. सो फर्स्ट 3 ग्रॅटिट्यूड्स लिहायचे आहेत तुम्हाला. मान्य, की आयुष्यात खूप वाईट गोष्टी झालेल्या आहेत. अजिबात अ, चांगलं वाटत नाहीये, की माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी प्रॉब्लेम येतात. माझ्या आयुष्यात काहीच राहिलं नाही, काहीच चांगलं नाही. या टोकाला आपण जाऊन पोहोचतो. पण या आयुष्यामध्ये खूप काही अशाही गोष्टी आहेत, जे तुमच्याकडे आहेत आणि लोक इतर लोकं तुमच्याकडे पाहून तुम्ही किती लकी आहात, किती ब्लेस्ड आहात, असं विचार करता. पण त्या गोष्टी तुम्ही नजरअंदाज करता. तुम्ही त्याच्यावरती फोकस नाही करत. तुम्ही त्या पाहू नाही शकत. सो आजपासूनच ही प्रॅक्टिस चालू करा. तुमच्या आयुष्यात 3 अशा गोष्टी ज्याच्यासाठी तुम्ही ग्रेटफुल आहात, ज्याच्यासाठी तुम्ही ब्लेस्ड फील करत आहात, ही लिहायला चालू करा. काय आहेत अशा गोष्टी? एक छानशी लाईफ आहे तुमच्याकडे. घर आहे स्वतःचं का असेना, रेंटेड का असेना, पण तुमच्याकडे घर आहे. येस. जी काही छोटी-मोठी जॉब आहे, जी काही इन्कम आहे, ती आहे सध्या तुमच्याकडे आणि तुमच्याकडे लाईफमध्ये भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत. एक फॅमिली आहे, स्वतःचं आयुष्य आहे, जॉब आहे, गॅजेट्स आहेत कितीतरी, गाडी, मोबाईल सगळ्या गोष्टी. ह्या गोष्टी एखाद्या गरीब व्यक्तीला नाही भेटत, तर त्या आपल्याला आहे. 2 वेळेचे जेवण आहे. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टींना घेऊन तुम्ही ग्रॅटिट्यूड्स लिहायला सुरुवात करा, की या वेमध्ये आय एम सो हॅपी अँड ग्रेटफुल फॉर हॅव्हिंग धिस ब्युटिफुल मॉर्निंग. एक ब्युटिफुल मॉर्निंग आज आपण पाहत आहोत. त्यासाठी तुम्ही ग्रेटफुल राहायला शिका. जेव्हा तुम्ही ग्रेटफुल राहायला शिकाल, ग्रेटफुल असं बोलायला शिकाल, तेव्हा तुमचं आयुष्य अजूनच छान ग्रॅटिट्यूडने भरलेलं असेल, ब्लेसिंगने भरलेलं होत जाईल आणि तुम्हाला सुद्धा नाही वाटणार, की इतकं छान आयुष्य आहे. सो ही प्रॅक्टिस आजपासूनच लिहा. 3 ग्रॅटिट्यूड्स पॉइंट वाईज लिहा. त्यानंतर 3 गोल्स लिहा, की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय हवंय. तुम्ही भरपूरदा सांगून झाले, की मला अजिबात हे नकोय. मला असं टॉक्सिक रिलेशन नकोय. मला टॉक्सिक फॅमिली नकोय. मला माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स नकोयत. हे नकोय ते सगळं सांगून झालंय आपलं. आता काय हवंय हे सांगा. स्वतःला सांगा, या युनिव्हर्सला सांगा, काय हवंय तुम्हाला? काय हवंय आयुष्यामध्ये? काहीतरी ध्येय असेलच, आहे, असायलाच हवं. सो राइट डाउन दॅट 3 डिझायर्स किंवा गोल्स तुमची काय आहेत? येस, एखाद्याचं असू शकतं, की मला खूप छान माझं स्वतःचं घर हवं आहे. एखाद्याचा विचार असू शकतो, की मला छान जॉबमध्ये प्रमोशन हवंय. एखाद्याला वाटत असेल, माझा छान बिझनेस असावा. येस, काहीही 3 गोल्स तुमचे असावेत, ते तुम्ही लिहा आणि दररोज लिहा. आणि एक मेडिटेशन. मेडिटेशन ची एक मी तुम्हाला ऑडिओ आपल्या ग्रुपवरती पाठवणार आहे. ती तुम्ही 5 मिनिटासाठी थोडंसं शांत बसून ती ऐकायची आहे आणि सेट द इंटेन्शन फॉर टुडे. आजचं एक इंटेन्शन काय असेल, हे तुम्ही सकाळी मॉर्निंगला दररोज सेट केला, तर तुमचा एक छान दिवस असा जाऊ शकतो, की आज माझ्यासोबत आज एकदम छान होणार आहे. माझी एकदम पॉझिटिव्ह ब्रँड न्यू अशी सुरुवात झालेली आहे आणि मी एक छानसं असं माझं दिवस आपल्या प्रिय व्यक्तींसोबत, आपल्या प्रिय कामांसोबत घालवणारे एक छान असे इंटेन्शन सेट करा, की काय काय हवंय आज तुम्हाला आणि नक्कीच एक छान मूडमध्ये एक छान पॉझिटिव्हली टॉक करून तुम्ही तुमचा आजचा हा दिवस एंड करू शकता. सो आज एक मेडिटेशनची ऑडिओ आपल्याला ग्रुपमध्ये भेटणार आहे. ती ऐकायची आहे आणि हीच एक्सरसाइजेस आजची करायची आहेत. भेटूच उद्याच्या नवीन 7 चक्रास आणि एनर्जी सेंटर्स बद्दल जाणून घेण्यासाठी. सो टिल देन थँक यू सो मच आणि भेटूया उद्याच्या सेशनमध्ये.